गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 2.4 मधले एक्झाम्पल 3 बघणार आहे. तर हे एक्झाम्पलसुद्धा आपल्याला फॉर्म्युला यूज करूनच सॉल्व करायचं आहे. तर बघा, फर्स्ट कंपेअर दिस इक्वेशन with ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इथे आधी आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढणार आहे. ए ची व्हॅल्यू 3, बी इज इक्वल टू 2 अँड सी इज इक्वल टू -7. नंतर काय, मी फॉर्म्युला सांगितलाच होता, तर तो फॉर्म्युला रिमेंबर करायचा आहे, -b. तर बघा, आपण तो फॉर्म्युला लिहून घेऊ. -b इज इक्वल टू, दिलेले इक्वेशन हे एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून आपण एक्स इज इक्वल टू लिहिणार -b प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, ज्या काही आपण ए बी सीच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज पुटअप करू. बीची व्हॅल्यू दिलेली आहे 2, मायनस साईन ऑलरेडी दिलेली आहे -2 प्लस मायनस स्क्वेअर रूट बीची व्हॅल्यू दिलेली आहे 2, 2चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय -7 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. तर 2 मल्टिप्लाय बाय 3 जे दिलेलं आहे ते आपण ॲज इट इजच ठेवणार. बघा काय होणार, -2 जसंच्या जसं प्लस मायनस ब्रॅकेट 2चा स्क्वेअर 4 मायनस नेक्स्ट 4 3चा आणि 3 7चा करायचा आहे आपल्याला. तर काय होणार मग, 4 3चा 12 आणि 12 7चा 84 आणि इथे डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 जसंच्या तसंच ठेवणार आपण. याच्यानंतर काय होणार बघा, इथे मायनस साईन येणार. 4 3चा 12 आणि 12 7चा 84, म्हणजेच काय इथे मायनस साईन दिलेलं आहे 7ला, म्हणून इथे -84 येणार. नंतर काय होणार, एक्स इज इक्वल टू -2 ॲज इट इज प्लस मायनस स्क्वेअर रूट 4 मायनस मायनस प्लस 84 प्लस 4 किती 88 होते आणि डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 होणार इथे. त्याच्यानंतर काय करणार मग आपण, 88चा स्क्वेअर रूट काढायचं म्हटलं तर निघणार नाही. मग काय होऊ शकते याच्यामध्ये -2 प्लस मायनस याचं काय होणार मग 22 4 जार 88 होणार आणि डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. नंतर काय होणार कॅल्क्युलेशनमध्ये 22चा स्क्वेअर रूट तर निघणार नाही. मग काय होणार, 4चा स्क्वेअर रूट काय निघणार 2, -2 प्लस -2 रूट 22 आणि डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 होणार आहे असं. याच्यानंतर काय होणार बघा, आता -2 आणि प्लस -2 दिलेलं आहे, याच्यामधून आपण कॉमन टर्म काढू शकतो. -2 काय होणार मग इथे -2 इन ब्रॅकेट मायनस नाही, इथे प्लस करू शकतो आपण. -1 प्लस -2 कॉमन काढलेलंच आहे आपण, +2 आणि रूट 22 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे. नंतर काय होणार मग, हा 2 आणि 2 गेट कॅन्सल होणार आणि रिमेनिंग टर्म ओनली दिस राहणार. एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस रूट 22 डिवायडेड बाय 3. हे झालं आपलं आन्सर. मग आता आपल्याला 2 रूट्स पाहिजे. मग काय करणार, यामध्ये जे काही प्लस आणि मायनस साईन दिलेले आहे त्याला सेपरेट करून टाकू आणि आपल्याला दिलेल्या इक्वेशनचे 2 रूट्स मिळणार. बघा इथे काय केलं, जे काही प्लस मायनस कंबाईन होते त्याला सेपरेट केलं आहे आणि याच्यामध्ये तर हेच आपले दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. एक्स इज इक्वल टू -1 प्लस रूट 22 डिवायडेड बाय 3 अँड एक्स इज इक्वल टू -1 मायनस रूट 22 डिवायडेड बाय 3. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आपण, y स्क्वेअर प्लस 1/3 y इज इक्वल टू 2. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. तर हे एक्झाम्पल आपल्याला
जनरल फॉर्ममध्ये नाही दिलेलं नाही आहे, तर आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल. काय होणार याच्यामध्ये, सर्वात आधी आपल्याला जो काही डिव्हिजनला 3 दिलेला आहे तो डिव्हिजनचा 3 इल्युमिनेट करायचा आहे. तर काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साईड. तर म्हणून काय करत आहे, दोन्ही पण साईडनी आपण 3नी मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय केल्याने काय होणार, हा जो डिव्हिजनला 3 आहे तो डिव्हिजनचा 3 डायरेक्टली कॅन्सल होणार. मग काय होणार, 3y² + y = 6. आणि इथे होणार, तरी सुद्धा हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते जनरल फॉर्ममध्ये आलेलं नाही आहे. तर काय करावं लागेल, हा जो 6 आहे हा 6 आपल्याला इकडे घेऊन जावं लागेल. प्लस आहे तर मायनस होणार. 3y² + y -6 = 0. आत्ता हे इक्वेशन आपलं जनरल फॉर्ममध्ये आलेलं आहे. आता आपण काय करणार, तर कम्पेअर दिस इक्वेशन विथ जनरल फॉर्म ax² + bx + c = 0. आता जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करून आपण जस्ट ABCच्या व्हॅल्यू काढणार. a = 3, b = 1 अँड c = -6. ह्या ABCच्या व्हॅल्यू काढल्या. आता काय, जो काही फॉर्म्युला आहे आपला तो फॉर्म्युला घेऊ. इझी आहे. व्हेरिएबल दिलेलं इक्वेशन आपलं y या व्हेरिएबलमध्ये आहे, म्हणून आपण y लिहिणार. y = -b ± (√b² - 4ac) / 2a. काय होणार मग नेक्स्ट बघा, y = -b म्हटलेलं आहे, तर b ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. कारण y चा कोएफिशियंट इथे काहीच नाही, म्हणजे काय 1 आहे. तर म्हणून मग इथे मी 1 टाकणार. आणि मायनस साईन ऑलरेडी दिलेलं आहे. प्लस मायनस b मीन्स 1² -4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय -6. मी काय केलं, इथे 4ac जे दिलेलं आहे त्याला 4ac व्हॅल्यूज टाकल्या आणि डिवायडेड बाय 2a आहे, तर 2 मल्टिप्लाय बाय 3 केलं. ओके, नेक्स्ट काय होणार, नेक्स्ट जस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर -1 हा ॲज इट इज राहणार. काय होणार मग, प्लस मायनस √1 - 4 3 चा 12 आणि 12 6 चा. नेक्स्ट काय होणार मग, 1चा स्क्वेअर 1 -4 3 चा 12 आणि 12 6 चा 72. तर ऑलरेडी इथे मायनस साईन आहे, तर -72 येणार. तर मायनस प्लस होणार, +72 डिवायडेड बाय किती होणार, 2 मल्टिप्लाय बाय 3. 2 3 चा 6 होणार. तिथे करू आपण ते पण. बघा आता इथे -1 प्लस मायनस √1 + 72 73 आणि डिवायडेड बाय 6. ठीक आहे. मग काय, आपल्याला रूट्स काढायचे आहे. तर y = जस्ट या 73 चा स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणजेच काय, फक्त आपल्याला रूट्स काढायचे आहे. तर फक्त साईनला सेपरेट करायचं आहे. एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायचं आहे. -1 प्लस √73 डिवायडेड बाय 6 अँड दुसरं सेकंड रूट निघणार -1 -73 डिवायडेड बाय 6. दीज आर द, म्हणजेच आपण म्हणू शकतो आपल्याला 2 रूट्स मिळालेले आहे. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. इझी आहे. एक्झाम्पल नंबर 6 बघा. 5x² + 13x + 18 = 0 दिलेलं आहे. तर दिलेलं इक्वेशन ऑलरेडी आपल्या जनरल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. तर आपण डायरेक्टली कम्पेअर करणार कशासोबत, तर जनरल फॉर्मसोबत ax² + bx + c = 0. ओके, तर याच्यामध्ये कम्पेअर करून जस्ट आपण ABCच्या व्हॅल्यू काढणार. a = 5, b = 13 अँड c = 8. तर आपला फॉर्म्युला काय आहे, x = -b ± b² - 4ac डिवायडेड बाय 2a. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण काढलेल्या ज्या काही ABCच्या व्हॅल्यू आहे त्या ABCच्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करणार. काय करणार, -b आहे, तर b ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिलेली आहे, तर मायनस साईन ऑलरेडी इथे दिलेलं आहे ते घेणार. 13 प्लस मायनस b² म्हणजे 13² - 4 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. a ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, म्हणून आपण a ची व्हॅल्यू 5 टाकलेली आहे. नेक्स्ट काय होणार याच्यामध्ये, x = -13 प्लस मायनस 13 चा स्क्वेअर काय येते, 169 येते. तर स्क्वेअर मी आधी पण सांगितलेलं आहे, मॅक्झिमम 30 पर्यंत लर्न असायला
पाहिजे, यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. तर काय 13चा स्क्वेअर 169 मायनस 60 डिवायडेड बाय 5 2 10. आता -13 प्लस मायनस √9. तर जो काही √9 160मधून 60 जर गेला तर 9 रिमेनिंग राहणार ऑब्वियसली. तर -13 प्लस मायनस √9 जो दिलेला आहे, तर 9चा स्क्वेअर √3 निघतं डायरेक्टली इथे. तर मग -13 प्लस मायनस 3 कुठून आलेला आहे, कारण 9चा काय आहे स्क्वेअर रूट आहे 3. मग नेक्स्ट काय -13 प्लस मायनस 3 डिवायडेड बाय 10. एक्स इज इक्वल टू, आता इथे प्लस आणि मायनस साईन दिलेला आहे, एकदा प्लस घेणार आणि एकदा मायनस घेणार आणि जस्ट कॅल्क्युलेशन करणार. -13 प्लस 3. आता इथे -13 आणि +3 दिलेला आहे, इथे मायनसचा साईन मोठ्या संख्येला दिलेला आहे, म्हणजेच काय मी 13मधून 3 काढत आहे. 13मधून 3 जर गेले तर 10 राहते. नॉट ओन्ली 10, तर मोठ्या संख्येचं साईनसुद्धा दिले जाते, मायनस साईन दिले जाते. मग -10/10 काय होणार, व्हॅल्यू येणार -1. नेक्स्टसुद्धा तसंच करायचं आहे. -13 मायनस 3 मायनस मायनस प्लस होते, मायनस जरी प्लस होत असेल पण व्हॅल्यू ही आपली मायनसमध्येच येते. -13 मायनस 3 म्हणजेच -16, मायनस मायनस प्लस होते, डिवायडेड बाय 10. तर 8 2 16 होतं आणि 5 2 10. हे एक आपल्याला रूट्स मिळालेलं आहे. म्हणजेच काय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1 अँड -8 डिवायडेड 5. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इझी एक्झाम्पल आहे.